भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे, त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना समाजामध्ये अंतर्गत वाद होईल असा कोणताही संदेश टाकू नये. आक्षेपार्ह संदेश असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलाय. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महापालिका, पोलीस आणि महसुलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयात झाली आहे. या बैठकीला आयुक्त सत्यम गांधी, पोलीस उपअधीक्षक आर विमला, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर, स्मृती पाटील, विजया यादव, गृह उपअधीक्षक दादासोद चुडापा इत्यादी उपस्थित होते. नागरिकांनी आपत्ती काळात प्रशासनाने दिलेल्या सूचना, निर्देश यांचं पालन करून सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केले. विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या मोबाईलवर येणारा कोणताही संदेश व्हॉट्सअप किंवा अन्य सोशल मीडियावर टाकण्यासाठी समाजामध्ये असंतोष पसरतो का याची खात्री करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. गैरसमज होणारे संदेश मोबाईलवर टाकू नयेत. पोलीस यंत्रणा सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे. आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर आल्यास पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन समाजात द्वेष निर्माण होईल अशी माहिती प्रसारित करू नये. बोर्ड, फलक, बॅनर डिजिटल परवानगी घेतल्याशिवाय प्रसिद्ध करू नये. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी परवानगी घ्यावी अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या. अंकली ते मिरज रस्त्यावर भर दुपारी इलेक्ट्रिक मोपेडने पेट घेतल्याचा प्रकार घडलाय. परिसरातील नागरिकांनी फायर एक्स्टिंग्युशरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मोपेड जळून खाक झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद नसल्याचं सांगण्यात आलंय. सांगली परिसरात गतवर्षी 4 इलेक्ट्रिक मोपेडने पेट घेतल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास अंकली फाटा येथे इलेक्ट्रिक मोपेडने अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात नागरिक जमले. फायर एक्स्टिंग्युशर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. अनेक वाहनधारकांनी थांबून हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलाय. महापालिका, अग्निशामक दलाकडे तसेच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद नसल्याचं सांगण्यात आलंय. भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक जवान सीमेवर लढण्यासाठी परतत आहेत. असाच एक जवान सांगलीतून सीमेकडे रवाना झालाय. योगेश आलदर 30 एप्रिल रोजी योगेश हा लग्नासाठी 40 दिवसांची सुट्टी घेऊन सांगली आपल्या गावी आला होता. 5 मे रोजी त्याचा लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडलाय. मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर 9 तारखेला युद्धभूमीकडे रवाना होण्याचे आदेश योगेशला मिळाले. त्यानुसार योगेश हा देश सेवेसाठी हळदीच्या अंगानेच आज सांगलीतून रवाना झालाय. तत्पूर्वी योगेशला त्याच्या कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकडून भावनिक अशा पद्धतीने निरोप देण्यात आलाय. विशेषतः नवविवाहित पत्नी आणि कुटुंबाकडून ओवाळणी करत देशसेवेच्या रक्षणासाठी योगेशला रवाना केले. सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर यावेळी भारत मातेच्या जयघोषात योगेशला निरोप देण्यात आला. आलदर कुटुंब मूळचे कोळे येथील आहे. कोळे येथील अनेक कुटुंब पोटा पाण्यासाठी सांगलीत स्थायिक आहेत. योगेशच्या वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. शालेय जीवनात असताना त्याला 8वी 9वी पासून सैन्यात जाण्याचं वेड होतं. शांतिनिकेतन येथील शाळेत शिकत असतानाच घराजवळ असलेल्या मैदानावर सराव तो करत होता. 12वी झाल्यानंतर तो 2019 मध्ये सैन्य दलात भरती झाला. घरातील सर्वांनाच आनंद झाला. योगेश सध्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये रणगाडा चालक म्हणून कार्यरत होता. त्याची नियुक्ती राजस्थानमधील श्री गंगानगर भागात आहे. सांगली ते मणेराजुरी रोडवर कुमठे व गावच्या हद्दीत टाटा सुमो गाडीची दुचाकीस धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झालाय. कामावरून घरी परतत असतानाच काळाने हा घाला घातलाय. अपघाताची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली. या अपघातात नितीन ज्योतिराम बेगडे असं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नितीन बेडगे हे कुपवाड MIDC येथे कामास होते. शनिवारी सकाळी कामावरून ते आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सांगली ते मणेराजुरी जाणाऱ्या रोडवर कुमठे गावच्या हद्दीतील प्रवीण नगर येथे आले असता कुमठे गावाकडून कुमठे फाट्याकडे येणाऱ्या टाटा सुमो क्रमांक MH12 FU 2836 ची बेडगे यांच्या दुचाकी समोरून चालकाच्या बाजूने धडक बसली. त्यामध्ये त्यांच्या डोक्यात दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच ते मयत झालं असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताचं वृत्त समजताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघाताचे वृत्त समजताच बेडगे वस्तीसह कुमठे परिसरातून हळहळ व्यक्त होते. शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची तातडीने सोडवणूक होण्यासाठी लवकरच प्रधान सचिवांसोबत बैठक मंत्रालयात घेऊ, अशी ग्वाही
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला दिली आहे. सांगली शिक्षक समितीचे नेते UT जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाला त्यांनी ही ग्वाही दिली आहे. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांचं निवेदन ग्रामविकास मंत्री यांना सादर करण्यात आलं. यामध्ये शिक्षकांच्या विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला. त्यात प्रामुख्याने 15 मार्च 2024चा संच मान्यता आदेश, 2001 ते 2014 पर्यंतची वसती शाळा शिक्षकांची सेवा ग्राह्य धरणेबाबत, MSCIT मुदतवाढ देणे, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, राज्यभर गुणवत्तेचे 2 ते 3 उपक्रम राबवून समानता ठेवण्याबाबत, गत 10 वर्षांपासून 50% केंद्र प्रमुखांची सरळ सेवेतून पदे भरली नाहीत तरी शिक्षण क्षेत्रातील MA एज्युकेशन झालेल्या प्राथमिक शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार संधी देऊन सदरची रिक्त पदे भरण्यात यावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी शिष्टमंडळात सुनील आदलिंगे, नानासोद झुरे, सचिन खरमाटे, मधुकर बनसोडे आदी जण उपस्थित होते. भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं असल्याने देशातील सुट्टीला गेलेल्या जवानांना देश सीमेवर परत बोलावलं जातंय. कोणाचं लग्न तर कोणाचं काही घरगुती कारण, पण अशाही परिस्थितीत न डगमगता देश सेवेचं वृत्त घेतलेल्या भारतीय जवानांनी सीमेकडे कूच केली आहे. त्यातील खंडेराजुरी येथील प्रज्वल रुपनर या जवानाचे 15 दिवसांपूर्वीच लग्न झालं असताना हळदीच्या अंगाने सीमेवर रवाना झालाय. आज मिरज रेल्वे स्थानक येथे नातेवाईकांनी निरोप देत अभिमान व्यक्त केलाय. खंडेराजुरीतील रुपनर कुटुंब हे देश सेवेत 3री पिढी असून देश सेवेचा वसा पुढे असाच राहणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी मिरज शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रज्वल रुपनर यांना शुभेच्छा देऊन भारत मातेच्या विजयाच्या घोषणा दिल्या. जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर करून घेतले. 3 वर्ष कॅबिनेट मंत्री आणि 20 वर्ष आमदार असणारे आमदार सुरेश खाडेंना मिरज रेल्वे जंक्शन विकास, मिरज औद्योगिक वसाहतीची झालेली वसाहत, मिरज न्यायालय इमारत, भाजी मंडई आदी विधायक प्रश्न सोडवता आले नाहीत. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जमते, मग आमदार सुरेश खाडेंना का जमत नाही असा खडा सवाल मिरज सुधार समितीने केलाय. मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट A काझी म्हणाले, नैसर्गिक साधन सामुग्रीमुळे परिपूर्ण मिरज शहर आहे. मिरज रेल्वे जंक्शनसह वैद्यकीय, औद्योगिक आणि संगीत नगरी म्हणून मिरजेचं नावलौकिक काही वर्षांपासून लयास जात आहे. याचा परिणाम शहरासह तालुक्यातील आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. अनेक तरुण बेरोजगार होतात. मिरज न्यायालय आणि महात्मा गांधी पोलीस चौकी भाड्याच्या जागेत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. त्यांच्या सत्तेचा फायदा मिरजेला होईल या प्रामाणिक हेतूने मिरज सुधार समितीने विधानसभा निवडणूक आमदार खाडेंना पाठिंबा दिला होता. मात्र 3 वर्ष कॅबिनेट मंत्री आणि 20 वर्ष भाजपाचे आमदार असणारे सुरेश खाडे यांच्याकडून मिरज रेल्वे जंक्शन विकास, मिरजेचे मेडिकल हब आणि वाताहत झालेल्या मिरज औद्योगिक वसाहत वाचवण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. खाडे हे केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना सोबत घेत गंमत जम्मत करण्यातच व्यस्त आहेत. आमदार खाडेंनी त्यांच्यापेक्षा अनुभवाने कनिष्ठ असलेले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून काहीतरी सकारात्मक बोध घ्यावा असा टोला मिरज सुधार समितीने लगावलाय.